नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आजचा व्हिडिओ असा आहे की मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि 2 गुरुवार झाले आहेत. आता जर तुम्हाला 2 गुरुवारी काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधील म्हणा किंवा हा महिना संपेपर्यंत कोणत्याही गुरुवारी तुम्ही लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय करू शकता. आता घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी असे प्रत्येकाला वाटत असतं. आपली कोणतीही इच्छा असेल ती इच्छा जर पूर्ण होत नसेल, आपण खूप प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळा कोणतेही प्रयत्न केल्यानंतर कोणत्याही सेवा केल्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या आपल्या पूर्ण होत नाहीत. घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते, त्या व्यक्तीचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे किंवा घरामध्ये पैसा येतो पण सतत खर्च होतो किंवा घरात आजारपण आहे, ज्या पण काही गोष्टी असतील तर त्या दूर होण्यासाठी हा महिना संपण्या अगोदर तुम्ही आता शेवटचे 2च गुरुवार राहिले आहेत. या 2 गुरुवारापैकी कोणत्याही एका गुरुवारी हा लवंगाचा उपाय करू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्रीकृष्णाची सेवा तर करतच असतो. आता दररोज तुळशीपत्र अर्पण हे करायचंच आहे. आता प्रत्येकाला ह्या गोष्टी माहिती नसतात. आता जरी तुम्हाला माहिती झालं तर त्यानंतर पण तुम्ही तुळशीपत्र दररोज श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे. आता बऱ्याच वेळा आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात. आता कोणत्या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणा किंवा गुरुवारच्या दिवशी करायच्या नाहीत ह्या पण बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या विशेष तिथी असतात, विशेष दिवस म्हणजेच की अमावस्या, पौर्णिमा म्हणा किंवा एकादशी असेल तर त्या दिवशी मग आपण तीर्थठिकाणी स्नान करत असतो. आता प्रत्येकाला तीर्थठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग तुम्ही घरीच काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हर हर गंगे म्हणून मग स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे आता गुरुवारचा दिवस असतो म्हणून आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून आपण काय करायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या घरातील तुम्ही प्रत्येक व्यक्तींसाठी हे उपाय करू शकता. अंगाला लावून मग स्नान करायचं आहे. आता जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी दूर होतात. तर नोकरीमध्ये म्हणा, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचं आहे. तर असे जे हे उपाय आहेत तर तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी केलात तरी पण मग त्या घरातील म्हणा प्रगती होत असते, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत असते. तर आता प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे मग तुळशी मातेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता जर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की आमच्याकडे तूप नाही तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मगच दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता मार्गशीर्षचा महिना आहे आणि त्यामध्ये जर गुरुवार आला तर आपल्या गुरुवारच्या दिवशी जर आपल्या घरी म्हणा किंवा आपल्या दारापुढं एखादी कोणीही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला म्हणा रिकामे पाठवू नका. तर कारण की मार्गशीर्ष महिन्यात म्हणा किंवा गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी कोणत्या रूपात येईल आपल्याकडे सांगता येत नाही. म्हणून मग दारात येणाऱ्या महिलांना म्हणा काही ना काहीतरी तुम्ही केळी म्हणा किंवा कोणतंही इतर फळ म्हणा हे द्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. आता गाय असेल किंवा कुत्रा आला तर मग त्यांना पण तुम्ही खायला द्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून कळत नकळत ह्या चुका घडत असतात आणि त्यामुळे मग आपल्या घराला मग काही ना काही समस्या ह्या निर्माण होत असतात. तर मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा लवंगाचा, आता प्रत्येकजण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करतच असतील असे नाही, तर काही जण करत नसतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता हा दिवा तुपाचा लावायचा आहे तुम्ही आणि एक लवंग टाकायची आहे दिव्यामध्ये आणि एक वेलची टाकायची आहे. कारण की माता लक्ष्मीला अतिप्रसन्न करून घेण्यासाठी मग आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे. आणि आता गुरुवारची तर आपण पूजा मांडतच असतो. आता बऱ्याच भागांमध्ये पूजा जी आहे तर सकाळी मांडली जाते, काही भागांमध्ये 4 नंतर मांडली जाते. तर तुमच्या भागामध्ये ज्या वेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेसच हा उपाय करायचा आहे. आता नंतर मग काय करायचं आहे, आपल्याला लवंग घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. तर आता हे लवंग आपल्याला किती घ्यायचं आहे, आता तुम्ही हे लवंग 21 घेऊ शकता किंवा मग 11 घेऊ शकता. तर तुमच्याकडे जेवढ्या असेल तेवढ्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि मग 11 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आता जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक
पाठ नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबवरती सर्च केलात तर महालक्ष्मी अष्टकचा मंत्र जो आहे तर तो सहज तुम्हाला उपलब्ध होईल आणि तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आणि मग त्या ज्या लवंगा आहे तर त्या लवंगा काय करायचं आहे, माता लक्ष्मीपुढं अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्ही पूजा मांडली नसेल तर देवघरामध्ये देवीची कोणती मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटो पुढं आपल्याला ह्या लवंगा ठेवायचा आहे. आणि नंतर मग त्याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि ती जी पोटली आहे तर पूर्ण महिनाभर आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि ती काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष महिना संपत नाही तोपर्यंत तुम्ही ही पोटली तिथेच ठेवायचं आहे देवघरामध्ये. आणि आपण नंतर मग मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आता आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक बनवत असतो, तर जर आपण स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये तुम्ही लवंग ही वापरू शकता किंवा मग तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा मुलांना पण खायला देऊ शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये तुमची जी एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल तर खास त्या व्यक्तीला देऊ शकता. किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर मग तिजोरीमध्ये पण तुम्ही ह्या लवंगाची जी पोटली आहे तर ती पोटली बनवून पण ठेवू शकता. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस आता आपण संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करत असतो आणि त्या वेळेमध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लवंग टाकायचं आहे. कारण की लवंग जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि भीमसेनी कापूर जो आहे तर कापूराचा सुगंध पण माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो. म्हणून मग आपल्याला ह्या वस्तू एकत्र आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे, जाळायचं आहे. आता ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आपण जर जाळल्या तर घरातील नकारात्मकता निघून जात असते, घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत असते आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा माता लक्ष्मी नक्की पूर्ण करत असते. म्हणून मग महिन्यातील तुम्ही आता राहिलेले शेवटचे 2 गुरुवार जे आहेत तर त्या 2 गुरुवारांपैकी कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता. किंवा मग तुम्ही दोन्ही गुरुवारी जरी हा उपाय केलात तरीही हरकत नाही. कारण की आपण आपल्या घरामध्ये कोणतेही सेवा उपाय केला तर त्याचं फळ आपल्यालाच मिळत असतं. म्हणून मग शक्य होत असेल तर दोन्ही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मग ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची पण आपल्याला मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत सेवा करायची आहे. आता घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणा, हे मंत्र तर आपण म्हणतच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते हे दररोज अर्पण करायचं आहे. आता प्रत्येकांकडे भगवान विष्णूंचा म्हणा किंवा बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकांकडे असते. जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाला पण तुळशीपत्र अर्पण करू शकता. आणि तुळशी मातेला दररोज दिवा लावायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या जर आपण दररोज सेवा केल्या, असे जर काही उपाय केले तर आपल्या घरामधील प्रगती होत असते. घराची मग कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. म्हणून असा हा उपाय जो आहे तर मार्गशीर्ष गुरुवार संपेपर्यंत एकदा नक्की करायचा आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला माहिती तर समजलीच असेल की कशी सेवा करायची आहे, कसा उपाय करायचा आहे, तर तुम्ही करू शकता. तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका.